तुम सब तैयार हो ना? हाँ बिल्कुल। चलो। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमची गायत्री आणि आज आम्ही सगळे निघालोय जुहू बीचसाठी. तर चला मग तयार होऊया. सर्वात पहिला मी सनस्क्रीन लावून घेते. तर माझ्या अशा खूप मैत्रिणी आहेत ज्या 100 वेळा प्लॅन तर ठरवतात पण जायचं नाव घेत नाही. सो 100 वेळा कॅन्सल करून आमची 101 वेळा जेव्हा प्लॅनिंगची बारी आली तर तेव्हा डिसाईड झालं की आम्ही आता निघूया. तर ते निघायचं जे ठिकाण झालं तर ते आपलं ठरलंय जुहू बीच. जुहू बीचसाठी बाहेर पडत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन. हे व्लॉगिंग जे आहे ते आता स्टार्ट करते. सर जर काही माझी चुकत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावरती वर्क जरूर करा. तुम्ही नवीन माझे व्हिडिओ वगैरे बघत असाल तर प्लीज मला सपोर्ट करा, सो दॅट मी अजून छान छान व्हिडिओज किंवा आपली ही जी आमची मुंबई आहे सो आमची मुंबई मी जरूर एक्सप्लोअर करेन. आणि ज्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणतं ठिकाण वगैरे माहीत असेल की ते जाऊन मी एक्सप्लोअर वगैरे करायला पाहिजे तर तेही मला तुम्ही नक्की सांगा. मुलींचं सर्वात मोठं दुःख काय आहे माहिती आहे का? त्यांना आयलायनर लावता तर येतं पण त्यांना दोन्ही डोळ्यांचे आयलायनर्स मॅच करता येत नाही. आणि हे प्रत्येक मुलगी हे रिलेट जरूर करत असेल. सो मला असे विंग्सवाले छोटेसे आवडतात. तर छोटीशी टिकली लावून घेऊया आणि निघूया आम्ही. मी विचार करते की माझी केस जे आहे ते अशी सोडावी, पण बाहेर असं उन्हात सध्या तरी मी टाय करून घेते आणि तिथं जाऊन आपण मस्तपैकी फोटोज क्लिक करताना सोडूया केस. सो फायनली मी रेडी झाले. आता आम्ही लवकर निघूया. सो एवढ्या उन्हात मस्तपैकी फ्रेग्रन्ससाठी वेलावेटाचा परफ्यूम. चला आता निघूया आम्ही लवकरच, कारण आपल्याला खूप मोठा प्रवास गाठायचा. जे माझे फ्रेंड्स आहेत ते वाट बघत असतील तर आपण लवकरच निघूया इथून. आणि आता सध्याचा जो प्रवास आहे आपला TMT कडून परत आपल्याला स्टेशनकडून तिकडून आपल्याला ट्रेन पकडायची आहे. सो चला आता निघूया आपण लवकरच. फ्रेंड्स पण मला भेटलेत आणि आम्ही आता स्टेशनला उतरणार आहोत. फायनली आम्ही दादरला पोहोचलोय. तर आता आम्ही एक जे आपलं दादर आहे दादरवरून आपण परत अंधेरीची ट्रेन पकडली आहे. आता लवकरच 1, 2, 3 स्टँड नंतर आम्ही तिथं पोहोचणार आहे. सो तुम्हाला मी डायरेक्ट तिथला वालाच व्ह्यू दाखवते आता. तर आम्ही इथं कुठं पार्ले विले पार्लेला आम्ही इथं पोहोचलोय. पण अजून एक फ्रेंड येणार आहे सो आम्ही तिची वाट बघत बसलो इथं. सो सध्या थोडीशी पोटपूजा करायची होती आपल्याला म्हणून आम्ही संपवलं पण तुम्हाला दाखवण्याच्या आधी. सो आता आम्ही लवकर बघूया. आता इथून आम्हाला माहित नाही कसं जायचं वगैरे. सो जर रिक्षा वगैरे असेल तर आम्ही रिक्षानं जाऊ. इथं आला तर हे जरूर ट्राय करा. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. मी फायनली गायत्रीला भेटले आहे आणि आम्ही जात आहे इस्कॉनला. हरे कृष्ण. विलेपार्लेपासून आम्ही रॅपिडो बुक केलं. आम्ही 6 जण आहे सो आम्ही 2 ऑटो वगैरे बुक केलं आणि आम्ही त्याला डायरेक्ट इस्कॉनला पहिली जाणार आणि त्यानंतर मस्तपैकी बीच एन्जॉय करणार. सो स्टे ट्यून. आम्ही आता इस्कॉनकडून थोडंसं दूर आलोय आणि आता आम्ही ठरवलंय की पहिला आम्ही बीच एक्सप्लोअर करूया आणि त्यानंतर आम्ही परत इस्कॉनकडे येऊया. माझ्यासोबत आलंय फुल फ्लॉन्ट करत. तुम्हाला बघायचं की जुहू बीच मध्ये काय असतं. वाव, हे बीच खूप सुंदर वाटतंय. खूप सुंदर असं व्ह्यू दिसतंय इकडून. ऍक्च्युली फोन मधून तुम्हाला खूप असं वेगळं वाटत असेल पण मी जे समोरून पाहते ते खूप सुंदर आहे. तर तुम्हाला मस्तपैकी आता इथं पाण्यातला व्ह्यू दाखवते. खूप छान दिसत आणि इथं ज्या लाटा येत आहेत त्या खूप सुंदर येत आहेत. तुम्हाला वाटत असेल मी खूपच बोलते पण तुम्हाला मी ऍक्च्युअली इथलं व्ह्यू दाखवते. तुम्ही फक्त इथला आवाज ऐका.
ओ माय गॉड. फक्त लाटा. हा व्ह्यू खूप छान वाटतंय. आणि मी पण. आणि ही बघा आमची. काय मी दिसत नाही. संध्याकाळ झाले इथं, पण अजून यांचा फोटोशूटच संपिनात. ह्या पोरींचे फोटोशूट. सो जर तुम्ही पुण्यामध्ये आलात तर इथं जुहू बीचला जरूर व्हिजिट करा. मुंबई मुंबई. सॉरी गाईज. सॉरी सॉरी. तर परत एकदा रिटेक. जर तुम्ही मुंबईमध्ये आलात तर नक्की जुहू बीचला व्हिजिट करा. अजून यांचे फोटोशूटच संपेना. सो अजून आम्हाला इस्कॉनला पण जायचं आहे आणि हे संध्याकाळचं व्ह्यू इतकं छान दिसतंय. मला माहीत नाही मी तुम्हाला दिसायले की नाही, पण हे व्ह्यू खूप छान दिसतंय. तुम्ही पण जर मुंबईमध्ये जर आलात तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. काय बोलतेस, कसं वाटतं इथं? मला खूप छान वाटतं ह्या बीचवर येऊन. असं वाटायला की आम्ही गोव्याला आलोय. फायनली आम्ही जुहू बीचला बाय बाय केलंय आणि आता परत आम्ही निघतोय. आम्ही आता इस्कॉनला जायला खूप आम्ही आरतीसाठी अवेलेबल राहणार होतो, पण आता आरती आपल्याला बघूया, जर भेटली तर आम्ही ती अटेंड करूया. चला बघूया आपण इस्कॉन टेम्पल. आणि इथं जे बासुरीचा आवाज भेटत आहे खूप छान, खूप सुदिंग. तुम्ही आला तरी तर सगळीकडे तुम्हाला बासुरीचा आवाज वगैरे खूप छान येत आहे. खूप मनाला असं शांत वाटतं. हो, थोडंफार तुम्हाला मंदिर दिसत असेल. सो चला आतमध्ये जाऊन बघूया आम्ही. इथून खूप छान दिसतंय इस्कॉन. मी आज दर्शन वगैरे घेतलं. आता परत आपल्याला जायचंय. हरे कृष्णा. सो आम्ही इथे प्रसादच्या लाईनमध्ये थांबलेलो आणि आम्हाला मस्तपैकी खिचडी भातचा प्रसाद भेटलाय. खूपच छान. आता तो आम्ही पटकन खातो आणि आम्ही ट्रेनसाठी निघतो लवकरच. 100 ऑटो बघितल्यानंतर आम्ही परत एकदा TMT बसमध्ये आलोय. तेव्हा TMT बस कडून आता परत चालतो. आता अजून आम्हाला ट्रेन पण पकडायची आहे. तो हा एंड करतो. बाय बाय.